साईडचा फॅट, कमरेचा आणि पोटाचा फॅट कमी करायचा असेल ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। इतक्या सोप्या एका जागेवरती बसून उथल-पुथल शरीराची न करता देखील आपण एवढा फास्ट रिझल्ट घेऊ शकतो ना। 7 दिवसात तुमचा पोटाचा घेर आणि साईडचा फॅट कमी होणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइजनी। व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तुम्हाला आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की मी माझ्या चॅनलवरती अशी डाएट प्लॅन, एक्सरसाइजची व्हिडिओ आणि छान छान अशा टेस्टी रेसिपी घेऊन येते, जेणेकरून तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त फायदा मिळतो। तर चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। आता एक लाईक पण करा, व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर केलं तरी, किंवा व्हिडिओ आवडला तरी तुम्ही लाईक करू शकता। एक्सरसाइज करतोय तितकंच खाण्यावरती कंट्रोल असायला पाहिजे। जस्ट तुम्ही 50% एक्सरसाइज वरती द्या, 50% तुम्ही ऍटलीस्ट खाण्यावरतीही द्या। संध्याकाळचा आहार शक्यतो तुम्ही कमी घ्यायचा, दिवसभराचं रुटीन ऍक्टिव्ह राहायचं दिवसभर। आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही केव्हा करायच्या, जस्ट तुम्ही तुमच्याकडे जसाही वेळ आहे, ज्या पण टायमाला तुम्ही फ्री आहात त्या टायमाला तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। जेवण झाल्यावरती ऍटलीस्ट 1-1.5 तासाचं अंतर आणि जेवणाच्या अगोदरती 2 तासाचं अंतर पाहिजे। 1 तासाचं अंतर असलं तरी ओकेच आहे। आता काय करायचंय, या पोझिशनला जायचं, पायाला लावून द्यायचं, ठीक आहे। जस्ट हाताला या पोझिशनला जायचं। साईडचा फॅट कमी करण्यासाठी साइड टू साइड आपल्याला बँड व्हायचंय। 1 जितकं होईल तितकं, 2 इथे श्वास घेतलेला आहे, इथे श्वास सोडलेला आहे, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। सेम पोझिशन इथे, गुडघ्यावरती आपली बॉडी गेली पाहिजे, नाक आपल्या गुडघ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। हाताला याच पोझिशनला ठेवायचं। जस्ट स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। जस्ट सेम पोझिशन। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। पूर्ण बॉडीला रिलीज करायचं। पूर्ण हे राऊंड घ्यायचे आपल्याला, 40-40 चे 2 राऊंड। बसल्या बसल्या करतोय ना, मग 40चा 1 राऊंड, असे 2 राऊंड घ्यायचे, कंपल्सरी घ्यायचे। इतकं छान प्रेशर येतंय, साईडला येतं आणि तुमच्या पोटावरती येतं। पूर्ण साईडला पूर्ण हा पोर्शन आहे ना छान होणार आहे जर आपण डेली प्रॅक्टिस केली तर। सेम पोझिशन करायचे, खालच्या पोटावरती प्रेशर येतं, वरच्या पोटावरती प्रेशर येतं। जस्ट इथे श्वास घेतलेला आहे, इथे सोडायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। रिलीज। हा पण राऊंड आपल्याला 40चा आहे आणि 40चे असे 2 राऊंड घ्यायचे। जस्ट तुम्हाला या एक्सरसाइज करताय तुम्ही रिझल्ट भेटतच नाही तुम्हाला, तुम्ही माझ्या ऑनलाईन क्लास देखील जॉईन करू शकता। दिलेल्या नंबरवरती एनी टाइम मला कॉल करू शकता। जस्ट आता काय करायचं आपल्याला, पायामध्ये अंतर तर आहेच आपल्या, एक हात असा आपला इथे जाणार पाठीवरती, ठीक आहे, आणि दुसरा हात आपला इथे जाणार, इथपर्यंत नाही पोहोचत, जिथपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत। जस्ट 1 2 सेम पोझिशन करायची दोन्ही साईडला। होईल तितकं अंतर पायामध्ये ठेवायचं, म्हणजे काय होतं ना, आपल्या इथे पण आपल्याला प्रेशर आलं पाहिजे। साईडला तर पोटावरती येतच, पण इथे पण आपल्याला छान असं प्रेशर आलं पाहिजे म्हणून। 1 2 3 4 5 6। आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला इतकं वागताच येत नाही, आम्ही कसं वाकायचं? जितकं पण तुमच्याकडनं होईल तितका प्रयत्न करायचा, फक्त श्वास सोडून जायचा। इथे गेल्यावरती इतकं होतंय का? काहीच प्रॉब्लेम नाहीये। जस्ट इथे श्वास सोडून द्यायचा, लक्षात ठेवायचं। 8 9
10 रिलीज. ह्या पोझिशन मध्ये जायचं, हाताला स्ट्रेट मध्ये जायचं वरती. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलीज. जस्ट या पोझिशनला जायचं, इथे घट्ट करून घ्यायचं पायाला आणि पूर्ण बॉडीला खेचायचं. जस्ट लोअर बॉडीला अप्पर बॉडीला एक प्रेशर येतंय पूर्ण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. दुसऱ्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. या पोझिशनलाच आपल्याला हे व्हेरिएशन करायचं. जस्ट अजून अंतर पायामध्ये वाढवायचं आणि इथे 1 2 नॉर्मल 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 रिलीज. मांड्या जर फॅट जास्त असेल तर या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज. काय काय आसन व्हेरिएशन वेगवेगळे असतात, पोझिशन सेम म्हणजे व्हेरिएशन पण वेगळे असतात आणि पोझिशन तुम्हाला थोड्याफार वेगळ्या वाटत असतील किंवा सेमही वाटत असतील, पण फायदा प्रत्येक आसनचा भेटतो. असं नाही की मॅडमने जर हे आसन दाखवलंय आणि परत हेच करतायत तर नाही. प्रत्येक आसनमध्ये तुम्हाला फरक हा जाणवणार, वेगळा फरक जाणवतो. म्हणून जेवढे पण आसन दाखवलेले असतात ना तेवढे प्रॉपरली फॉलो करायचे असतात. जस्ट आपल्या मनानेच उगीच काही ना काय करून घेतलं ना तर बॉडीचं नुकसान होतं. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतील ना ते आपणही सांगू शकत नाही. थोडीशी मुवमेंट जरी चुकली ना आसनमध्ये तर मग काही ना काही इश्यू होतातच. म्हणून आसन व्यवस्थित बघायचे आणि तसे फॉलो करायचे. रिझल्ट गॅरंटीने भेटतो. जसं सांगितलं तसं खाण्यावरती ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच फॉलो करायच्या आणि हे आसन करायचे. इतका छान तुम्हाला इथे रिझल्ट भेटेल ना. तुमचा पूर्ण पोटाचा फॅट, तुमचा साईडचा फॅट एकदम कमी होणार आहे. जस्ट तुम्ही कंटिन्युअसली 1 महिनाभर आसन करून बघा आणि रिझल्ट बघा. खाण्यावरती इतकंच कंट्रोल ठेवायचंय. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा झालं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत